नमस्कार. जेव्हा आयुष्य थकवतं, प्रश्न छळतात आणि रस्ता अंधारलेला वाटतो, तेव्हा संतांचे एखादे वचन सुद्धा लाख मोलाचा प्रकाश देऊन जाते. आजचा हा विशेष भाग तुमच्यासाठी केवळ माहिती नाही, तर एक प्रेरणा ठरेल. विचारांची खोली उमजण्यासाठी हा व्हिडिओ शांत चित्ताने शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की नोंदवा. 16व्या शतकात संत एकनाथ महाराजांनी चिन्मय चिद्रूप या भारुडातून अशा काही कोड्यांची उत्तरं दिली आहेत, जी आजही तितकीच लागू पडतात. हे भारूड केवळ देवाचं भजन नाही, तर आपल्या मनाला आरसा दाखवणारी एक मास्टर क्लास आहे. हे भारूड समजून घेतलं तर तुमच्या जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या अद्भुत रचनेचा अर्थ आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध. हे भारूड माणसाला स्वची ओळख करून देते. मानवी जीवनात आपण नेहमी बाह्य गोष्टींमध्ये अडकलेलो असतो, पण हे भारूड आपल्याला अंतर्मुख करते. आपण नेहमी मी आणि दुसरे या संघर्षात जगतो. हे भारूड सांगते की जेव्हा हे द्वैत संपते, तेव्हाच खरा आनंद मिळतो. जीवनातील चढउतार, भीती आणि संभ्रम दूर करण्यासाठी यातील तत्वज्ञान अत्यंत मोलाचे आहे. दान दिधल्या नुरेची कर्म यातून माणसाला अहंकारमुक्त कसे व्हायचे याची दिशा मिळते. जाहली संसाराची शांती ही अवस्था प्राप्त करण्यासाठी बाह्य जगातील गोंधळापेक्षा अंतरातील शांतता महत्त्वाची आहे, हे यातून शिकता येते. जेव्हा ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान एक होतात, तेव्हा संभ्रम, कन्फ्युजन संपतो. स्पष्ट विचारांसाठी या भारुडातील तत्वज्ञान मार्गदर्शक ठरते. निसंग आणि निष्काम होण्याचा अर्थ म्हणजे आपली कर्तव्ये पार पाडताना फळाची अपेक्षा न ठेवणे. यामुळे नैराश्य येत नाही. संत एकनाथ महाराजांचे हे भारूड केवळ आध्यात्मिक ओव्या नसून मानवी मनाला शांतता आणि मुक्तीकडे नेणारा एक प्रभावी मार्ग आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. प्रथम चरण. चिन्मय चिद्रूप अक्षय डोळा, दिसे रूपे रूप आगळा, आगमा निगम न कळे कळा, तोची लक्षालक्ष लक्षू निराळा. भावार्थ व विश्लेषण. या चरणात एकनाथ महाराज आत्मस्वरूपाचे वर्णन करतात. परमात्मा हा चिन्मय, चैतन्यमय आणि अक्षय डोळा, कधीही नष्ट न होणारी दृष्टी किंवा साक्ष आहे. याचा अर्थ असा की तो जगातील सर्व बदलांचा केवळ साक्षीदार आहे. तो रूपाने आगळा आहे, म्हणजे आपण डोळ्यांनी जे भौतिक जग पाहतो त्यापेक्षा तो अत्यंत वेगळा आणि विलक्षण आहे. वेदशास्त्रांनाही आगम निगम, ज्याची कळा पूर्णपणे उमजत नाही, असा तो निराळा आहे. सामाजिक संदर्भ. त्याकाळी समाजात जातीपातीचे आणि उच्च नीचतेचे प्रचंड स्तोम माजले होते. एकनाथांना हे सांगायचे होते की प्रत्येक माणसात तोच चिन्मय, चैतन्य वास करतो. बाह्यरूप वेगळे असले तरी मूळ तत्व एकच आहे. नैतिक धडा. माणसाकडे पाहताना त्याच्या पदवीकडे किंवा जातीकडे न पाहता त्याच्यातील माणुसकी, चैतन्य पाहावी. डिजिटल युगात वापर. आज सोशल मीडियावर आपण व्यक्तीला त्याच्या प्रोफाईल पिक्चर, फॉलोअर्सची संख्या किंवा राजकीय विचारसरणीवरून जज करतो. ही लेबलिंग करण्याची वृत्ती मूल्यांची घसरण करते. वास्तविक उदाहरणे. कॉर्पोरेट क्षेत्रात एखाद्या सफाई कर्मचाऱ्याकडे आणि सीईओकडे पाहताना दोघेही समान कष्टाने मूल्य निर्माण करत आहेत. ही दृष्टी ठेवणे म्हणजे एकनाथांचा अक्षय डोळा वापरणे होय. इंटरनेटवर ट्रोलिंग करताना समोरची व्यक्ती ही केवळ एक हँडल नसून एक जिवंत भावना असलेले माणूस आहे, हे भान ठेवणे. एखाद्या समुद्रातील लाटांकडे पहा. लाटा लहान मोठ्या असतात, त्यांना आकार असतो, पण त्या सर्व लाटांच्या मुळाशी असलेले पाणी हे निराळे आणि एकच असते. लाटा येतात आणि जातात, पण पाणी अक्षय असते. तसेच आपण जगात विविध रूपे पाहतो, पण त्या सर्वांच्या मागे असलेले आत्मतत्व हे लाटांच्या पलीकडच्या अथांग समुद्रासारखे निराळे आणि स्थिर आहे. द्वितीय चरण. दृश्य अदृश्य आटले, द्वैताद्वैत ते फिटले, गे ज्ञाता ज्ञाने भेटले, गुरुचरण लक्ष लक्षले. भावार्थ व विश्लेषण. जेव्हा साधक सद्गुरूंच्या चरणांचे म्हणजेच त्यांच्या उपदेशाचे लक्ष करतो, तेव्हा त्याची दृष्टी पूर्णपणे बदलून जाते. जे दिसते, दृश्य, आणि जे डोळ्यांना दिसत नाही, अदृश्य, यातील भेद संपतो. मी आणि तो, परमात्मा, हे दोन वेगळे आहोत, हा द्वैत भाव नष्ट होतो. जाणून घेणारा ज्ञाता, जे जाणून घ्यायचे आहे ते ज्ञेय, आणि ज्या साधनाद्वारे ज्ञान मिळते ते ज्ञान, हे तिन्ही एकरूप होतात. सामाजिक संदर्भ. समाजात स्व आणि पर, आपला आणि परका, हा भेद संघर्षाला कारणीभूत ठरतो. एकनाथांनी हा भेद गाडण्याचा प्रयत्न केला. नैतिक धडा. ज्ञानाचा अहंकार न बाळगता एकात्मतेचा विचार करणे. डिजिटल युगात वापर. आज अल्गोरिदम आपल्याला इको चेंबर्समध्ये सारख्या विचारांच्या गटात अडकवतात. यामुळे समाजाचे ध्रुवीकरण होते. वास्तविक उदाहरणे. एखादा प्रगत तंत्रज्ञ, ज्ञाता, जेव्हा आपले तंत्रज्ञान, ज्ञान शेवटच्या माणसाच्या ज्ञेय कल्याणासाठी वापरतो, तेव्हा तिथे भेद संपतो. जसे की ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेसाठी टेलिमेडिसिनचा वापर. सोशल मीडियावर स्वतःच्या विचारांपेक्षा वेगळा विचार मांडणाऱ्या व्यक्तीचा द्वेष न करता त्यातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करणे. द्वैत मिटवणे. जेव्हा आपण स्वप्न पाहतो
तेव्हा आपण स्वतःला पाहतो, समोरचे जग पाहतो आणि अनुभवही घेतो. पण जागे झाल्यावर लक्षात येते की पाहणारा, दिसणारे दृश्य आणि पाहण्याची क्रिया हे सर्व मीच होतो. सद्गुरूंच्या कृपेने हीच जागृती येते की संपूर्ण विश्व माझ्याच आत्मतत्वाचा विस्तार आहे. तृतीय चरण, दया, क्षमा, शांती, विरुक्ती. मावळली व्यक्ताव्यक्ती, उडोनी गेली सकळ भ्रांती, जाहली संसाराची शांती. भावार्थ व विश्लेषण. अध्यात्म मार्गात सुरुवातीला दया, क्षमा, शांती आणि विरक्ती हे गुण महत्त्वाचे वाटतात. पण आत्मसाक्षात्कार झाल्यावर या गुणांचा अहंकारी भावही मावळतो. व्यक्ती मी आणि अव्यक्त ब्रह्म यातील सीमा पुसली जाते. संसाराबद्दलचे सर्व भ्रम, मी देह आहे, हे माझे घर आहे, उडून जातात आणि मनाला खरी शाश्वत शांती मिळते. ही शांती परिस्थितीवर अवलंबून नसून ती अंतर्मनाची सहज स्थिती असते. सामाजिक संदर्भ. मध्ययुगीन काळात अस्थिरता आणि हिंसा होती. संतांनी क्षमा आणि शांती या शस्त्रांनी समाजाला मानसिक बळ दिले. नैतिक धडा. बदला घेण्याच्या वृत्तीपेक्षा क्षमाशीलता मोठी आहे. डिजिटल युगात वापर. आज इन्स्टंट रिॲक्शनच्या युगात संयम हरवला आहे. सायबर बुलिंग आणि कॅन्सल कल्चर ही भ्रमिष्ट मानसिकतेची लक्षणे आहेत. वास्तविक उदाहरणे. एखाद्या चुकीच्या पोस्टवर लगेच संतापून कमेंट करण्याऐवजी क्षमा आणि शांती ठेवून त्याकडे दुर्लक्ष करणे किंवा शांतपणे चूक सांगणे. फेक न्यूजमुळे समाजात भीती पसरते. भ्रांती. अशा वेळी माहितीची शहानिशा करूनच विश्वास ठेवणे हीच आजच्या काळातील भ्रांती निवारण प्रक्रिया आहे. एखाद्या अंधाऱ्या खोलीत दोरी पडलेली असताना आपल्याला तिथे साप दिसतो आणि आपण घाबरतो. पण प्रकाशाचा दिवा लावताच तो साप गायब होतो. प्रकाश आल्यावर केवळ सापच जात नाही, तर सापाला मारण्यासाठी आपण शोधलेली काठी किंवा मनात असलेली भीतीही निरर्थक ठरते. तद्वतच ज्ञानाचा प्रकाश पडला की संसाराचा भ्रम, साप आणि तो घालवण्यासाठी केलेले प्रयत्न, काठी साधना दोन्ही आत्मस्वरूपात विरघळून जातात. चतुर्थ चरण, दान दिधल्या नुरेची कर्म, निवारला भवभ्रम, जाहलोनी संग निष्काम, एका जनार्दनी विश्राम. भावार्थ व विश्लेषण. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की जेव्हा स्वतःचे मीपण, अहंकार, परमात्म्याला दान दिले जाते तेव्हा कर्माचे ओझे उरत नाही. कर्माचे फळ भोगण्याची आसक्ती संपते. जीव निस्संग, कोणीही सोबत नसतानाही पूर्ण आणि निष्काम इच्छारहित होतो. अशा स्थितीत जनार्दन स्वामींच्या कृपेने परमात्म्यामध्ये खरी विश्रांती मिळते. ही विश्रांती म्हणजे झोप नव्हे तर वणवण थांबणे होय. सामाजिक संदर्भ. लोक केवळ नावासाठी किंवा पुण्यासाठी दानधर्म करत. एकनाथांनी कर्तेपणाचा अहंकार सोडायला सांगितला. नैतिक धडा. कोणतेही काम करताना मी केले हा अहंकार न ठेवता ते समाजाप्रती कर्तव्य म्हणून करणे. डिजिटल युगात वापर. आज दिखाऊपणा, शो ऑफ वाढला आहे. मदतीचा फोटो काढल्याशिवाय लोक दान करत नाहीत. वास्तविक उदाहरणे. गुप्तेदान किंवा सोशल मीडियावर गाजावाजा न करता गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे किंवा तंत्रज्ञान मोफत उपलब्ध करून देणे. ओपन सोर्स. मानसिक स्वास्थ्यासाठी डिजिटल डिटॉक्स करणे. सततच्या नोटिफिकेशन आणि ऑनलाईन जगातून बाहेर पडून स्वतःच्या अंतरंगात विश्राम शोधणे. एखादा प्रवासी खूप ओझे घेऊन चालत असेल तर तो सतत थकलेला असतो. पण जेव्हा तो ते ओझे खाली उतरवून ठेवतो आणि आपल्या हक्काच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला जी विश्रांती मिळते ती शब्दांत सांगता येत नाही. तसेच अहंकाराचे ओझे टाकल्यावर साधकाला ईश्वरी चरणी शाश्वत विश्रांती मिळते. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी भारुडाचा संदेश त्यांच्या भाषेत. प्रिय तरुण मित्रांनो, जगाला फक्त इंस्टाग्राम फिल्टरमधून बघू नका. प्रत्येकाच्या मागे एक संघर्ष आणि एक सामायिक ह्युमॅनिटी, मानवता आहे, ती ओळखायला शिका. तुमची दृष्टी ब्रॉड करा. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करता तेव्हा त्यात इतके इन्व्हॉल्व्ह व्हा की काम आणि तुम्ही एकच व्हावे. हीच खरी प्रोडक्टिव्हिटी आणि स्पिरिच्युअलिटी आहे. डिस्ट्रॅक्शन टाळून डीप वर्क करणे म्हणजेच अद्वैत. सोशल मीडियावरील तुलना, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट आणि इतरांच्या मतांचा दबाव म्हणजे भ्रांती. यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या आत डोकावून पहा. जी शांतता मिळेल ती कोणत्याही सुट्टीपेक्षा वेकेशन श्रेष्ठ असेल. कोणालाही मदत करताना किंवा प्रेम करताना टर्म्स अँड कंडिशन्स लावू नका. जेव्हा तुम्ही अपेक्षांशिवाय नो स्ट्रिंग्स अटॅच्ड जगता तेव्हा तुमचे स्ट्रेस लेवल 0 होते. तोच तुमचा खरा इनर पीस किंवा विश्राम आहे. थोडक्यात सांगायचे तर हे भारूड म्हणजे जुन्या काळातली सेल्फ हेल्प बुक आहे. फक्त वाचू नका, तर दिवसातून एकदा तरी मी आणि समोरचा एकच आहोत हा विचार करून कृती करा. तोच या भारुडाचा खरा अनुभव ठरेल. तुमच्यासाठी आजची कृती हे भारूड आपल्याला सांगते की खरी शांती बाहेर नसून आपल्या आत आहे. जेव्हा आपण अहंकार सोडतो आणि सद्गुरूंच्या किंवा ज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली चालतो तेव्हाच आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो. कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी कर्म सोडण्याची गरज नाही, तर कर्मातील अहंकार सोडण्याची गरज आहे. आज दिवसभरात तुमच्याकडून कोणाची काही चूक झाली असेल तर त्याला मनापासून क्षमा करा आणि स्वतःला आलेला अनुभव तपासा.
स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून केलेले एक छोटेसे काम तुम्हाला एका जनार्दनी विश्रांतीचा अनुभव देईल. धन्यवाद. मित्रांनो, संत एकनाथ महाराजांच्या या ओव्या आपल्याला शिकवतात की धावपळ थांबवून थोडा वेळ स्वतःसाठी आणि त्या वैश्विक सत्यासाठी देणं गरजेचं आहे. जेव्हा आपण मीपणा सोडतो तेव्हाच आपल्याला त्या शाश्वत सुखाचा विश्राम मिळतो. हे भारूड केवळ वाचू नका, तर रोजच्या वागण्यात आणण्याचा प्रयत्न करा. वादळात दिवा जसा जळत राहतो तसे संतांचे विचार आपल्याला संकटात सावरत राहतात. भावार्थ संतवाणी हे तुमच्या आणि आमच्या श्रद्धेचं एक हक्काचं व्यासपीठ आहे. हा व्हिडिओ गरजूंपर्यंत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली हजेरी लावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.